NDT न्यूजच्या बातमीपत्रात मी इंजिनियर SS शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो। आता पाहूया आजच्या ठळक बातम्या। बोअरवेलमधून अनियंत्रित पाणी, पुसनच्या शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ। जमिनीच्या वादातून व्यापाऱ्याला मारहाण, 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल। कलसाडे आणि परिसरातील आरोग्य केंद्रांवर वैद्यकीय अधिकाऱ्यांची अनियमितता, ग्रामस्थांमध्ये संताप। नंदुरबारमध्ये क्षत्रिय मराठा समाजाचे गुणगौरव व सत्कार सोहळ्याचे आयोजन। नंदुरबार येथे हनीफ खान पठाण यांच्या सेवानिवृत्ती सोहळा संपन्न। भटके विमुक्त आणि OBC विद्यार्थ्यांना सवलत, शिक्षण शुल्क प्रतिपूर्तीसाठी उत्पन्न अट रद्द। आता सविस्तर बातम्या। यंदा चांगल्या पावसामुळे जमिनीतील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे, मात्र यामुळे गावातील शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे। पुसनद येथील अनेक शेतांमध्ये असलेल्या बोअरवेलमधून आपोआप पाणी बाहेर येत आहे आणि हे पाणी अखंडपणे वाहत असल्यामुळे पिकांचे नुकसान होत आहे। शेतकऱ्यांनी या वाहणाऱ्या पाण्याला शेतातून रस्त्याच्या दिशेने मार्ग करून दिला आहे, त्यामुळे आता रस्त्यांवरही पाणी वाहताना दिसत आहे। गावातील नागरिकांनी प्रशासनाकडे याबाबत तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे, जेणेकरून पाण्याचे योग्य नियोजन करून शेतकऱ्यांचे नुकसान कमी करता येईल। ब्युरो रिपोर्ट, NDT न्यूज। विसरवाडी येथे जमिनीच्या वादातून एका व्यापाऱ्याला चौघांनी बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात एका महिलेसह 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। स्वप्नील अग्रवाल, वय 34, या व्यापाऱ्याने विसरवाडी शिवारात जमीन खरेदी केल्यामुळे त्याच्याशी व्यावसायिक स्पर्धा असलेल्या संदीप सुभाष अग्रवाल यांच्या मनात राग होता। स्वप्नील अग्रवाल यांच्या फिर्यादीनुसार शुक्रवारी दुपारी स्वप्नील अग्रवाल घराकडे जात असताना संदीप अग्रवाल व त्यांच्या 2 मुलांनी आणि एका महिलेने त्यांच्यावर हल्ला केला। या मारहाणीत स्वप्नील यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांची सोन्याची चेन व ब्रेसलेट लुटण्यात आले, याशिवाय त्यांची मोटारसायकल देखील फोडण्यात आली आहे। घटनास्थळावरील CCTV फुटेजमुळे हा प्रकार उघडीस आला। ते फुटेज आता व्हायरल झाले आहे। पोलिसांनी स्वप्नील अग्रवाल यांच्या फिर्यादीवरून संदीप अग्रवाल, नयन अग्रवाल, रौनक अग्रवाल आणि एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे करत आहेत। ब्युरो रिपोर्ट, NDT न्यूज। शहादा तालुक्यातील कलसाडी, परिवर्धा आणि तिकोरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची अनियमित उपस्थिती वारंवार निदर्शनास येत आहे। कलसाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात 2 वैद्यकीय अधिकारी कार्यरत असतानाही दुपारनंतर डॉक्टरांची गैरहजेरी नित्याचीच झाली आहे। गंभीर रुग्ण आल्यानंतर फोन करूनच डॉक्टरांना बोलवावे लागते, अशी परिस्थिती आहे। या परिसरातील आदिवासी आणि गरीब नागरिकांना सरकारी आरोग्य सुविधांचा लाभ मिळावा म्हणून मोठ्या प्रमाणात प्राथमिक आरोग्य केंद्रे उभारली गेली आहेत। नागरिकांच्या म्हणण्यानुसार डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे रुग्णांना खाजगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत आहे, ज्यामुळे त्यांना आर्थिक बोजा सहन करावा लागत आहे। ग्रामस्थांचा आरोप आहे की या अनियमिततेकडे तालुका वैद्यकीय अधिकारी दुर्लक्ष करत आहेत, त्यामुळे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे। ब्युरो रिपोर्ट, NDT न्यूज। नंदुरबार येथे क्षत्रिय मराठा समाजाच्या वतीने जिल्हास्तरीय गुणगौरव आणि विशेष प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक व व्याख्याते सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी अंजली शर्मा होत्या। यावेळी अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमात नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यातील मराठा समाजाचे विविध मंडळांचे योगदान होते। यावेळी नुकत्याच मूक मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या अमित मराठे हिचा विशेष सत्कार करण्यात आला। तसेच इयत्ता 10वी व 12वी परीक्षेत प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला। प्रमुख अतिथी अंजली शर्मा यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करत त्यांना पुढील वाटचालीस मार्गदर्शन केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नंदुरबार जिल्हा मराठा समाजाचे विशेष सहकार्य लाभले।
ब्युरो रिपोर्ट NDT न्यूज। महाराष्ट्र राज्य अधिकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी हनीफ खान पठाण यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर अलाउद्दीन शेख होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून उपशिक्षणाधिकारी युनुस पठाण यांनी हजेरी लावली। यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट NDT न्यूज। राज्यातील महायुती सरकारने निवडक व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या OBC, SBC, विमुक्त जाती आणि भटक्या जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेसाठी उत्पन्नाची अट रद्द केली आहे। यामुळे आता पालकांच्या 8 लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनेचा लाभ मिळणार आहे। पालकांची वार्षिक उत्पन्नाची अट रद्द करण्यात आल्याने आता केवळ नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे। महायुतीच्या या क्रांतिकारक निर्णयाचे OBC समाजाकडून स्वागत करण्यात आले आहे। ब्युरो रिपोर्ट NDT न्यूज।